नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज वटपौर्णिमा आहे. तर आत्ता ना 7 वाजायला आले, अजून 7 वाजले नाही. गाऊ स्कूलला गेली आणि खरं तर गाऊची ना एक्झाम्स चालू होत्या. तर सगळा पसारा आहे घरामध्ये, कारण तिचा स्टडी घ्यायला लागतो. ती अजून लहान आहे, तिला समजत नाही काय अभ्यास वगैरे करायचा. सो त्यामुळे तिचा मी पूर्ण म्हणजे एक वीक स्टडी घेतला. त्यांचे पेपर्स आहेत एक्झामचे, ते ना वीकली असतात. एकाच वीकमध्ये सगळे नसतात, त्यांना एक वीक पूर्ण स्टडी करायला देतात. सो पूर्ण वीक तिचा स्टडीमध्ये गेला आणि लहान मुलांकडून करून घेणं खूप अवघड आहे. त्यामुळे मग मी आत्ता माझ्यासाठी तरी एक्झाम संपली, कारण ते आता स्कूलमध्ये गेले. आत्ता एक्झामचा पेपर असतो त्यांचा गेल्याच. त्यामुळे मला ना भरपूर सारी कामं आहेत घरामध्ये. माझे सगळे कबर्ड्स आवरायचे राहिलेत आणि आता इंडियालाही जायचे नेक्स्ट मंथमध्ये. तर त्यामुळे म्हटलं की सगळं इथलं आवरून मगच जाईल आणि बॅग्स वगैरे पॅक करायच्यात मेन म्हणजे. तर अशी भरपूर सारी कामं आहेत. तिकडे नेण्यासाठी चॉकलेट्स वगैरे, ड्रायफ्रूट्स वगैरे घ्यायचे आहेत. तर अजून ते तर आम्ही एकदम लास्ट वीकमध्ये करू, परंतु आधी घर मला आवरायचं आहे. कारण ना एक्झाम म्हणजे मुलांची एक्झाम म्हणजे आपलीच एक्झाम असल्यासारखं असतं. मुलांच्यापेक्षा जास्त टेन्शन आपल्यालाच असतं, कारण आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण स्वतः स्टडी करायचो. आई वडिलांनी फक्त सांगितलं की स्टडी करा, अभ्यास करा, एवढं सांगितलं तरी आपण भरपूर करायचो. परंतु आजकालच्या मुलांना आपण आधी शिकवावं लागतं, तेव्हा ते शिकतात. म्हणजे आई वडिलांनी शिकलं तरच, अदरवाईज ते बसतही नाही बुक्स वगैरे घेऊन किंवा काही. त्यामुळे मग तिचा अभ्यास वगैरे घेण्यात जास्त वेळ गेला माझा हा पूर्ण आठवडा. तर आज वटपौर्णिमा आहे, तर म्हटलं चला पटपट एक्सरसाइजही करायची आहे. आणि आता सगळी एक्सरसाइज होईल म्हणून शंका आहे, कारण घरही आवरायचं राहिले. आज काही माझा योगा क्लास नाही, त्यामुळे मी माझ्या स्वतःनेच जे मला जेवढं माझ्या लक्षात आहे तेवढं करेल. परंतु मला पूर्ण 1 ते 1.5 तास लागतो माझी पूर्ण सगळी एक्सरसाइज व्हायला. सो मी आता 2 पार्टमध्ये करेल. सूर्यनमस्कार वगैरे सकाळी करेल आणि एक्सरसाइज संध्याकाळी करेल 5 वाजता वगैरे, 4-5 वाजता. आणि जर टाईम भेटला तर आत्ताही करू शकते, परंतु मी आत्ता ठेवला आहे चहा. पहिला चहा घेणार आहे. चहा घेतला की मग मी सूर्यनमस्कार करेल. सूर्यनमस्कार झाले की पहिलं घर आवरून घेईल आणि मग त्यानंतर पूजेची तयारी करेल. आंघोळ वगैरे करून मग नंतर पूजेची तयारी करेल. राघवलाही उठवावं लागेल, कारण राघव ना आजकाल काय होतं की दुपारी उठतो 11 वाजता, रात्री 11 वाजताच झोपतो. त्यामुळे मग मला ना आज त्याला लवकर उठवायचं आहे, कारण पूजेसाठी जायचं आहे. तर पूजेला इथे एक जवळ वडाचं झाड आहे आमच्या तिथे, तर तिथे जाईल किंवा माझ्या एका मैत्रिणीकडे ती घरी करणार आहे पूजा, तिथे जाईल. जर माझं लवकर आवरलं 9:30 वाजेपर्यंत तर आम्ही वडाला जाऊ, कारण माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी त्या वडाला जाणार आहेत. आणि माझं नाही आवरलं तर मग मी 10:30ला माझ्या मैत्रिणीकडे घरीच आहे वडाची पूजा, तर तिकडे जाईल. परंतु मला राघवला घेऊन रिस्की वाटतं, तो नुसता पळत राहतो. मग पूजेचं सामान बघणार की त्याला बघणार असं होतं. त्यामुळे मग मी आता विचार करते की घरीच पूजा करावी. बघूया काय होतंय. पटपट आवरून घेते आधी. आवरलं की मग मी फ्री होऊन जाईल. मी त्यालाही उठवणार आहे माझी एक्सरसाइज झाली की, कारण तो खेळत राहील, त्याचंही आवरून घेईल मग सोबतच.
चले लेट्स गो. ओके चला चप्पल घाल कम. नमस्कार मंडळी. तर आता मी झालेली आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी रेडी. खाली मैत्रिणी वाट बघतायत. मी एकदम 2 मिनिटात आता निघणार आहे आणि कॅरीबॅगमध्ये घेतल्या सगळ्या वस्तू तिथे जाऊन अरेंज करणार आहे आम्ही. तर चला जाऊयात वटपौर्णिमेच्या पूजेसाठी. आणि अशा प्रकारे मी रेडी झाले. खूप फास्ट झाले, 10-15 मिनिटामध्येच झाले असेल रेडी. आणि कॅरीबॅगमध्ये वस्तू घेतल्यात सगळ्या पूजेसाठीच्या. आणि पूजा झाल्यानंतर सगळ्या मैत्रिणी घरी गेल्या. तर मीही आले होते माझ्या एका मैत्रिणीच्या कारमध्ये. आणि इथे भूक लागली होती तर मी रात्रीच ड्रायफ्रूट्स भिजायला घातले होते. आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत आणि सोबतच डेट्स देखील होते. तर त्याची मला स्मूथी बनवायची होती. त्यामध्ये शुगर वगैरे काही टाकली नव्हती मी. काजू बदाम होते, पिस्ता होता, मनुके होते, अक्रोड होते आणि आपलं साधं डेट्स वगैरे होते. तर अशा प्रकारे याची स्मूथी वगैरे करून घेतल्यानंतर मी गाऊसाठी काही ठेवली, राघवलाही काही दिली. राघवला तर खूप आवडली कारण त्याच्यामध्ये ना अंजीर होतं. अंजिरामुळे त्याची टेस्ट अजून छान लागत होती.
आणलेलं तूप सगळं संपलं होतं, तर मी इथे 1 किलो बटर आणलं होतं अनसॉल्टेड लूरपाकचं. तर हे मला 59 दिरहमला पडलं होतं, म्हणजे 2 पॅकेट. तर मी म्हटलं की याचंच तूप बनवावं, कारण मला जाईपर्यंत तूप लागणार होतं, तर एवढं ऑलमोस्ट संपून जाईल. आणि मी बटर काय करते, मेल्ट करायला ठेवते पातेल्यामध्ये, आणि मेल्ट झालं की त्याला वरती ना फेस येतो, तर तो फेस पूर्ण जाईपर्यंत मेल्ट करायचं, म्हणजे बॉईल करायचं. आणि मग त्यानंतर ते गाळून एका बर्नीमध्ये काढून ठेवायचं आणि आपल्याला पाहिजे तसं यूज करायचं. आणि त्याचा जो वरती फेस वगैरे आलेला असतो ना, तोही बाजूला काढून ठेवला तुम्ही. चपातीला वगैरे लावलं, मुलांच्या चपातीला लावून देऊ शकता ते, किंवा ब्रेडला लावून देऊ शकता मुलांना. इथे स्वयंपाकामध्ये पुरणपोळी, आंबरस आणि डाळ भात केला होता. जास्त काही बनवलं नव्हतं आम्ही. आणि त्यानंतर इथे साईड बाय साईड माझं तूप बनवायचं काम देखील चालू होतं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला आजचा वटपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. आणि हा फेस आहे वरती आलेला तूप बनवताना, तर हा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मुलांना बटर सारखंच लावून देऊ शकता.